तर उषा एंटरप्राइजेस विरुद्ध साई एट कोपरखेरणा दोन्ही टीमच्या दरम्यान मॅच. तर एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा दोन्ही टीम्स. तर फलंदाज इथून स्ट्रायकिंग यांना बॅटिंग करण्यासाठी 4 ओव्हरच्या मॅचसाठी पहिलाच बॉल इथून मात्र चांगला रिलीज झाला. इथे मात्र डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर इथे मात्र चांगली सुरुवात केली जाते. साई एट कोपरखेरणा टीमशी दरम्यान गोलंदाजी साकारत असताना टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेण्यात आला गोलंदाजी करण्याचा. यावेळेचा बॉल चाबूक स्ट्रोक होता परंतु फिल्डर ते तैनात होता. डीप प्रोटेक्शन आहे. इथे डॉट बॉल बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून निर्धाव आलाय. तर हॅलो तर यावेळेचा बॉल सिंगल मिळते. व्यक्ती दाबांचं खातं इथून ओपन केलं जाते. टीमच्या डावफलकाचं दार इथून ओपन झालं. गोलंदाज निलेश चांगली गोलंदाजी करतो बॅटिंगसाठी. या बॉलचा स्ट्रोक चांगला आहे. सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येते चौकार. या बॉलचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागली आतापर्यंत 6 रन्समध्ये स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिले आपल्यासमोर चालू असताना व्हाईट बॉल. यावेळी देखील एक चांगला चेंडू रिलीज झाला. तर शेवटचा बॉल आहे. तर टीमची धावसंख्या 7 रन्स. यावेळीचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर लॉफ्ट केलाय. 4 धाब्यांसाठी येते लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर चौकार आहे. टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या अखेरीस धावा लागली आतापर्यंत ते मात्र 11 रन्स. तर षटक अद्वैत येते दुसरे षटक हाताळण्यासाठी. यावेळी मात्र नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावर मिळतील 4 धाबा. टीमची धावसंख्या 5 ने वाढली. धाबा लागला धावफलका आतापर्यंत 16 रन्स. नो लॉस ऑफ 16. उषा एंटरप्राइजेस टीम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला साई एट कोपरखेरणा या टीमने. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. या ओव्हरची सुरुवात नक्कीच खराब झाली परंतु शेवट हा चांगला करावा लागेल या गोलंदाज अद्वैतला. यावेळेचा बॉल देखील स्टँड अँड डिलिव्हर. एकला जवाब स्ट्रोक सरळ खेळलाय. बॉलरच्या डोक्यावर नाही ते 4 धाब्यांसाठी हा चौकार. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डरच्या डोक्यावर आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार इथे आलेत. यावेळी तर घोषित रिझल्टमध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र
25-25. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, तिथे चांगली फिल्डिंग होती. तर अटेम्प्टला चेंडू ते कलेक्ट केला जाईल. यावेळीचा बॉल एक चांगला चेंडू रिलीज झाला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक टीमची धावसंख्या लागली ती मात्र 26 धावा 26. एक चांगली मॅच आपल्या समोर रंगत असताना खुल्या गटातील स्पर्धांत खुल्या गटातील लॉर्ड्स मधले सामने देखील आपण पाहतोय. यावेळीचा बॉल नो बॉल आहे. तर इथून मात्र सिंगल कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर लागला जाईल फलकावर 28 धावा 28. धाबा. षटक क्रमांक गोलंदाज निलेश पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावर पहिल्या स्पूलमध्ये 11 धाबा खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा जबाबदारी घेतली स्वतःच्या खांद्यावर. यावेळीचा बॉल सिंगल इथून मात्र मिळते. घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल होते. बाहेर पिच झाला. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. यावेळी मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळायचा होता. ऑफस्टिकच्या बाहेर होता. त्या चेंडूला टॅप केलं परंतु फिल्डर त्या डीप मध्ये तैनात होता. डॉट बॉल येईल. यावेळीचा बॉल फुल टॉस लेफ्ट केलाय. लॉंग बॉडी लाईनच्या रिझन मध्ये येतोय. बॉडी लाईन क्रॉस करून जाईल. 4 धावांसाठी चौकार टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागल्यात 34-34. तर 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली परंतु थोडीशी मागणी गोलंदाजी आतापर्यंत टीमसाठी. यापुढे देखील व्हाईट बॉल. थोडासा दडपणाखाली गोलंदाजी केली जाते. प्रेशराईज आहे हा गोलंदाज. स्वतः कॅप्टन आहे या टीमचा. यावेळी देखील व्हाईट बॉल. यावेळीचा बॉल व्हाईट +1. या 2 धावा धाव फलकावर ऍड झाला. धावा लागला आतापर्यंत धावावर 28 स्कोरबोर्ड 38. यावेळी देखील टॅप केलाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक येतोय. निलेशच्या गोलंदाजीवर झालाय प्रहार. मात्र व्हाईट +1 धावा झाल्या धावफलकावर 44 धावा 44. यावेळी देखील आनंद कार्पेटचे ट्रॅव्हल झाला आहे. तो डॉट बॉल. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक.
शेवटच्या बॉलवर सिंगल येते. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 45 धावा. 45 रन्स ऑन द स्कोरबोर्ड असून देखील 1 ओव्हरचा खेळ इथून शिल्लक आहे. तर गोलंदाज येतो अमीर. यावेळेचा बॉल टॅप केलाय. लॉंग बॉडी लाईनच्या रिल्सन मध्ये चौकार येतोय. चौकाराने अमीरचं इथून मात्र स्वागत केलं जाते बॅट्समनने. आजच्या दिवसाचा विचार केला तर सर्वाधिक धावा या भैरीनाथ दिवाळे या टीमने देखील केल्या त्या मात्र 60. आणि आतापर्यंत टीम उषा एंटरप्राइजेस या टीमच्या धावा झाल्या त्या मात्र 49 धावा. 49 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अजून देखील 5 चेंडू इथून शिल्लक आहेत. यावेळी देखील टॅप केलाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक लॉंग बॉडी लाईनच्या रिजन मध्ये 4 धाव्यांसाठी आहे ते चौकार. काय बॅटिंग केली जाते या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही बॅट्समनने देखील केले या मॅच मध्ये आणि त्याचा फायदा आपल्या टीमला देखील होतो. तर हे खुल्या गटातील क्रिकेट असतं मित्रांनो. टेक्निकल क्रिकेट हार्ड हिटिंग हे आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र डॉट बॉल होईल. तर वाईट +1. टीमची धावसंख्या 57 धावा. तर घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. चेंडू शिल्लक आहेत या स्पेल मधले ते मात्र 2. इथून मात्र फलंदाज बाद होतो. धावा झाल्या तर मात्र 59 धावा. 59 रन्स. वाईट बॉल आहे. बॉल काउंट आहे. शेवटचा एक बॉल. तर यावेळी वाईट +1. धावा झाल्यात 61. या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर सर्वाधिक धावा धावफलकावर देखील लागल्या जातील. इथून मात्र फलंदाज बाद होते. 62 धावांचं टार्गेट आहे. 62 रन्स इथून कंप्लीट करावा लागतील मॅच जिंकण्यासाठी. साई एटकोपरकर या टीमला येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि धावा करायचे आहेत 62. तर सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी कॅप्टन कुल सचिन नाईक. कॅप्टन कुल ही उपाधी देखील त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याला मिळालेली आहे. टेनिस बॉल क्रिकेट देखील त्याच्या दरम्यान
हॅलो. तर सचिन नाईक येतो गोलंदाजीच्या मार्कवर. पहिले षटक हाताळण्यासाठी बॅट्समन अमीर. यावेळी पहिलाच बॉल इस्टर्नचा वेट घेतला गेला. समजण्या पलीकडचा चेंडू रिलीज झाल्यानंतर पण इथून मात्र बीट केलं अमीरला आणि बॅट्समन क्रमांक पहिला गोलंदाजचा शिकार होत असताना अमीरला इथून परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. यावेळीचा बॉल एक चांगला यावेळी देखील एक चांगला बॉल रिलीज झाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. गोलंदाज सचिन नाईक पुन्हा तयार. यावेळीचा बॉल फलंदाज इथून मात्र बाद झालाय. बॅटचा फेस ओपन करत असताना बॅटच्या स्टिकर चेंडू लागला. त्यानंतर घोषित रिझन मध्ये चेंडू फुलटॉस डायरेक्ट रिलीज झाला. नवीन बॅट्समन राहुल. यावेळी देखील फलंदाज बाद होतोय. हॅलो हॅलो. तर गोलंदाज होते राहुल मात्रे. एक चांगला खेळाडू आहे. अंडर बॉल टेनिस बॉल क्रिकेट मधला ओरम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ करतोय. परंतु या मॅच मध्ये कसं प्रदर्शन राहील राहुलचं हे देखील पाहावं लागेल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो व्हाईट बॉल. तर चेंडू रिलीज झाला. इथून मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतो. यावेळीचा बॉल नो बॉलचा इशारा. यावेळी व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी राहुलच्या दरम्यान कुठेतरी टप्प्यापासून भरकटला. गोलंदाज लाईन मिस केली जाते. टप्पा पकडण्याची गरज आहे. यावेळी टॅप केलाय फिल्डर सचिन नाईक. चेंडू फील्ड केला जाईल. डॉट बॉल होते. तर डॉट बॉल होते. यावेळीचा बॉल व्हाईट बॉल. व्हाईट +1. टीमची धावसंख्या 12. तर हा बॉल देखील व्हाईट बॉल आहे. तर नो बॉलचा इशारा. नो +1. धावा झाल्यात 15. हा देखील खराब चेंडू. यावेळी देखील चांगला चेंडू रिलीज झालाय. तर टीमची धावसंख्या 16 धावा. तर गोलंदाज
जेरी यावेळेस एक वेगळी ऍक्शन घेऊन गोलंदाजी केली जाते. जेरीच्या दरम्यान गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला, एक सिंगल मिळतो. गोलंदाज जेरी आपल्या वेगळ्याच ऍक्शनने गोलंदाजी केली जाते. काय चेंडू रिलीज केलाय, फलंदाजाला समजण्या पलीकडचा बॉल सरळ निघून जातो. यावेळेचा बॉल टॅप केलाय, येतोय चौकार. यावेळी देखील चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार जेरीच्या गोलंदाजीवर. टाळ्यांचा कडकडाट होतो या स्ट्रोक साठी आणि टीमची धावसंख्या 26. हॅट्रिकची संधी आहे 26. यावेळी मात्र गती कमी केली होती या बॉलला. गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू रिलीज झाला. टीमची धावसंख्या 27-27. शेवटचा बॉल. यावेळीचा बॉल सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 28-28. शेवटचं षटक. यावेळीचा बॉल हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं. गोलंदाज इथे सूर्या. या चेंडूसाठी या गोलंदाजीला ओळखला जातो. यावेळीचा बॉल गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागली आतापर्यंत 31 धावा 31. गोलंदाज सूर्य पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळीचा बॉल फलंदाजीतून बाद झालाय. यावेळी मात्र चांगला चेंडू रिलीज झाला. पडल्यानंतर आजच्या दिशेने चेंडूने वळण घेतलं. येतो मात्र एक सिंगल. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन स्ट्रोक खेळलाय. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल. शेवटचा बॉल येतो मात्र डॉट बॉल येतो.